शेतकरी मित्रांनो नमस्कार. भारत हा कृषीप्रधान देश आहे. अशा या भारतामध्ये गाय आणि बैल पूजनीय आहेत. गाय ही देवता तर बैल हा शेतकऱ्यांचा जोडीदार मानला जातो. केवळ बैलच नव्हे तर सर्व पाळीव पशु हे भारताच्या कृषी परंपरेत अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अशा या पाळीव पशूंचा खास दिवस म्हणून बेंदूर सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात बेंदूर सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बेंदूर सण एखाद्या खास उत्सवासारखा साजरा केला जातो. आषाढ महिन्यात हा सण साजरा केला जातो. आजच्या दिवशी म्हणजेच बेंदूर सणाला बैल अवताला झोपले जात नाहीत. बैलाला आजच्या दिवशी आंघोळ घातली जाते, त्याचे खांदे मळणी केली जाते, त्याला रंगीबेरंगी रंगाने रंगवले जाते आणि गाव पंढरीतून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्यांना गुळपोळीचा नैवेद्य दिला जातो. उद्या महाराष्ट्रीयन बेंदूर असल्यामुळे बाजारपेठेत शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग यांची लगबग पाहावयास मिळत आहे. याचाच आढावा आमचे प्रतिनिधी यांनी बाजारपेठेत जाऊन घेतला आहे. ह्या काकांनी ही बैलजोडी खरेदी केली आहे, तर आपण त्यांचं याविषयी त्यांचं मनोगत जाणून घेऊयात. सर, आपलं नाव सांगा. मी तोफिक शाबुद्दीन सय्यद. ओके. निंबूत येथील रहिवासी आहे. अच्छा. आणि हा आपला बेंदूर हा महाराष्ट्रीयन पारंपरिक सण असल्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक हे आपण उत्साहानं साजरा करतो. घरातील मुलांसाठी ही बैलजोडी आपण या कुंभारराजांकडनं विकत घेतलेली आहे. आणि त्यांचे आभार मानतो आम्ही की आम्हाला त्यांनी योग्य आणि रास्त भावात दिलेली आहे. कोण आहे ते? कसा आहे रिस्पॉन्स, कसा आहे आता तुमचा? बरं, यावर्षी जरा पावसामुळे बरं आहे. नाव काय आपलं? अनिल कुंभार. नेरेचेच का आपण? वाकी चोपडत. खूप छान कलर संगती तुमची, खूप छान आहे. अप्रतिम. काय घेतलं? मोरकी घेतली. कशासाठी? काय बेंदूर आज पावसाचं येते, काय वाटतं तुम्हाला? पाऊस यंदा कमीच आहे. मग चारा व्यवस्थापन हे कसं नियोजन करताय? तसंच चाललंय आता. काय गव्हर्नमेंट लक्ष द्यायला का? निसर्ग आहे चांगला. निसर्ग चांगला आहे, पाऊस पडत नाही फक्त. ओके. नाव काय आपलं? दिनेश भोसले. दिनेश भोसले. राहणार कर्नलवाडी. ओके.